कुठल्या पण देवाचं सकाळी सकाळी दर्शन घेऊन दे, पण दिवसभरात एक तरी डिसिजन चुकणार म्हणजे चुकणार. तर नेमकं झालं काय हे पुढे कळेलच. चला स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. खरं खरं सांगू म्हणजे खरंच यावेळेस ना मी बिनकामाचं पुण्याला आलेलो. म्हणजे मला एकही काही काम नव्हतं, पण मला घरात करमत नव्हतं म्हणून मी पुण्याला आले होते. कारण की मला बघायचे होते वेगवेगळे गणपती. आता मला सांगा, गप्प गणपती बघायचा प्लॅन झालेला, तरी पण मला वेगळे त्या प्लॅन मध्ये पण प्लॅन काढायची सवयच घाण आहे. म्हणजे असं काहीतरी करायचं ज्याच्यानं आपलं डोकं हल्लं पाहिजे. 3-4 दिवस कंटिन्यू माझ्या रील्स वरती ना कुनाफा चॉकलेटचे रील येत होते. त्यामुळे मला ना पुण्यात आल्यावर असं वाटलं की मला पुण्यात कुठं तर भेटेलच चॉकलेट. मला कुनाफाच खायचंय, कुनाफाच खायचंय. मला आईस्क्रीम नको, काहीच नको, तरी पण मला कुनाफाच खायचंय. चक्क अर्धा तास गुगल वरती सर्च करून फायनली आम्हाला शॉप भेटलं जिथं कुनाफा मिळतो. तिथं गेलो. दिसायला तर एवढा भारी होता की असं वाटत होतं एका घासात सगळा खाऊन टाकावा. जातानाच मला सगळेजण म्हणत होते की नको जायला, अर्धा तास एकतर लांब आणि ट्रॅफिक लागलं तर यायला लई प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा ऑर्डर कर आणि इथंच खा. पण माझ्या अंगातले किडे, मी म्हणलं नाही मला तिथंच जाऊन कुनाफा खायचंय. त्यात आमच्या सगळ्यांचा मूवीचा सुद्धा प्लॅन झाला होता, पण या एका कुनाफ्यामुळे सगळा प्लॅन फिसकटला. हा कुनाफा मला सोडून कुणालाच नाही आवडला आणि नंतर मला पण नाही आवडला, कारण की त्याची टेस्ट एक्स्ट्रीम लेवल गोड होती. सगळ्यांपुढे मी नाटकं केली की मला कुनाफा खूप आवडलाय, कारण की हा वर्स्ट डिसिजन माझाच होता कुनाफा खायचा. आणि हा गेम एक आजपर्यंत मला कधीच कळला नाही. ह्या गेमला बघितली माझं डोकं फिरते. तुम्हाला तर माहिती आहे काय?